माझ्या ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, आबा, काका, आजोबा आणि आजींनो, आज व्हिडिओची सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला एक छोटासा आणि प्रामाणिक प्रश्न विचारायचा आहे. वय 60च्या पुढे गेलं की स्वतःच्याच घरात किंवा बाहेर समाजात उगीच आपण दुय्यम झालोय असं कधी वाटलंय का? किंवा स्वतःच्या नातवंडांना एखादा 50 रुपयाचा खाऊ घेऊन देताना अथवा स्वतःच्या बीपी शुगरच्या 500 रुपयाच्या औषधासाठी मुलगा किंवा सुनेकडे हात पसरावा लागतोय म्हणून मनातल्या मनात कधी वाईट वाटलंय का? तर माझ्या आबांनो, काकांनो आणि आजींनो, आज तुमचा हा तानाजक्के तुम्हाला छाती ठोकून सांगायला आलाय, आता कोणासमोर ही मान खाली घालायची किंवा कोणापुढे हात पसरायची गरज उरलेली नाहीये. कारण आज या फाईल मध्ये मी सरकारचे 5 असे मोठे निर्णय आणि 5 मोठे फायदे घेऊन आलोय जे थेट तुमच्या हक्काचे आहेत. पहिला मोठा फायदा, आता 65 नाही तर थेट 60व्या वर्षापासून लाल परीचा म्हणजेच एसटीचा प्रवास मोफत मिळण्याची दाट शक्यता आहे आणि तेही एसटीत तुमच्यासाठी 10 सीट्स राखीव ठेवून. त्यानंतर दुसरा मोठा फायदा, बीपी असो, शुगर असो, गुडघेदुखी असो वा मानदुखी या सर्व दुखण्यांना 5 लाखापर्यंत दवाखान्याचा संपूर्ण खर्च सरकार उचलणार. तिसरा मोठा फायदा, दर महिना 3000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात महिन्याच्याच 1 तारखेला जमा होणार. पण थांबा, एक मोठी अडचण आहे, सरकार फुकट काहीच देत नाही. यासाठी एका कागदावर तुमचं कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असावं लागतं. जर ते 2.5 लाखाच्या वर गेलं तर सरकार तुम्हाला एका रात्रीत श्रीमंत घोषित करून या सर्व योजनेमधून बाहेर काढेल. मग हे 2.5 लाखाचे उत्पन्न कसे दाखवायचे, कोणती 10 कागदपत्रे लागतील आणि हा अर्ज कुठे भरायचा आणि कसा भरायचा हे सर्व समजून घेण्यासाठी आधी खाली असलेल्या सबस्क्राईब बटन दाबा, आपल्या तानाजक्के चॅनलशी जोडले जा आणि आता हा व्हिडिओ अगदी शांतपणे शेवटपर्यंत बघा. तर माझ्या ज्येष्ठ मित्रांनो, पहिला आणि सर्वात मोठा निर्णय कशाबद्दल आहे माहिती आहे का? आपल्या लाडक्या लाल परीबद्दल, म्हणजेच एसटी महामंडळाच्या प्रवासाबद्दल. आता जरा मागे वळून बघा, आधी काय नियम होता. 65 वर्षावरील ज्येष्ठांना 50% तिकीट माफ होतं, म्हणजे अर्धे तिकीट लागायचं आणि 75 वर्षाच्या पुढे गेल्यावर पूर्ण मोफत प्रवास दिला होता. पण मला प्रामाणिकपणे सांगा, समजा आपले मारुती काका आहेत, मारुती काकांचं वय वर्ष 62 आहे, त्यांना त्यांच्या नातवंडांना भेटायला किंवा अक्कलकोटला किंवा पंढरपूरला देवदर्शनला जायचं आहे. मारुती काका मला म्हणाले, अहो तानाजी भाऊ, 75 वय झाल्यानंतर माझं शरीर साथ देईल का? 75 वयानंतर माणूस घरात निवांत बसतो, मग प्रवासाच्या फायद्याचा उपयोग काय? काकांचं म्हणणं अगदी 100% बरोबर आहे. 75 वयानंतर कोण रोज रोज प्रवास करतंय? खरी प्रवासाची गरज असते ते म्हणजे जेव्हा माणूस 60व्या वर्षी निवृत्त होतो, अंगात थोडे बळ असते आणि नातेवाईकांना भेटायची किंवा देवदर्शनला जायची इच्छा असते. आणि हीच गोष्ट आता सरकारच्या लक्षात आली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सरकारकडे हीच विनंती केली आहे. सूत्राकडून मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार सरकार आता 60 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना एसटी प्रवासात पूर्णपणे तिकीट माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. पण थांबा, एसटीत गर्दी झाली तर काय? आता तुम्ही म्हणाल, तानाजी भाऊ, एसटीत तिकीट मोफत केलं तरी गर्दी एवढी असते की तरुण मुलं आधीच जाऊन बसतात, आम्हाला उभं राहावं लागतं. तर त्याचंही उत्तर सरकारने शोधलंय. उदाहरणार्थ बघा, तुम्ही बसमध्ये चढलात, आता नव्या नियमानुसार एसटी बसमध्ये एका बाजूला 5 आणि दुसऱ्या बाजूला 5 अशा एकूण 10 जागा सीट फक्त आणि फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवल्या जाणार आहेत. जर त्या सीटवर एखादा तरुण, मुलगी किंवा प्रवासी बसलेला दिसला तर तुम्ही शांतपणे आणि हक्काने सांगू शकता, बाबा रे, ही सीट ज्येष्ठ नागरिकांची आहे, बाजूला व्हा, आणि त्यांना ती जागा तुम्हाला खाली करून द्यावीच लागेल. आहे ना एकदम भारी सोय? आता वळूया दुसऱ्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तुमचं आरोग्य. वय जसजसं वाढतं तसतसं शरीरात एखादा आजार डोके वर काढतो. उदाहरणाने समजून घेऊया. समजा आपल्या भागातील आनंद आबा आहेत, वय वर्ष 67. आबांना अचानक बीपी, शुगर, गुडघेदुखी किंवा मानदुखीचा त्रास सुरू झाला. आजकाल खाजगी दवाखान्यात गेले की काय होतं, पाऊल ठेवल्या ठेवल्या 500 रुपये फी, पुढे जाऊन लॅब टेस्ट, एक्सरे, औषध, बघता बघता 10-20 हजार रुपये उडवून जातात. मग आबांना वाटतं उगीच मुलावर खर्चाचा भार नको, सहन करूया दुखणे. पण आबांनो आणि काकांनो, आता अजिबात सहन करायची गरज नाही. सरकारने 65 वर्षावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यमान भारत कार्ड मिळण्यास सांगितले आहे. आयुष्यमान भारत कार्ड काढण्यास सांगितले आहे. या कार्डाचा फायदा काय माहिती आहे का? तुम्हाला कोणत्याही मोठ्या आजारावर किंवा उपचारावर तब्बल 5 लाखापर्यंतचा खर्च सरकार स्वतः उचलणार आहे. तुम्हाला खिशातून 1 रुपयाही द्यावे लागणार नाही. मोफत तपासण्या, मोफत औषधे आणि मोफत शस्त्रक्रिया. त्यामुळे बीपी, शुगर असो वा गुडघेदुखी त्रास, दवाखान्याच्या खर्चाची चिंता सोडून द्या आणि आत्ताच हे आयुष्यमान भारत कार्ड काढून तयार ठेवा. आता येतोय तो मुद्दा ज्याची तुम्ही सर्वजण चातकासारखी वाट पाहत होता, तुमच्या हक्काची पेन्शन.
तुम्हाला आठवतंय का 2-3 वर्षापूर्वी सरकारने मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली होती. या योजनेतून दर महिन्यात 3,000 रुपये थेट ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात जमा केले जायचे. पण मध्ये काय झालं, काही तांत्रिक अडचणी आल्या, निधीचा विषय आला आणि ही योजना मध्येच थांबवल्या गेल्या. पण आता तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सरकार ही 3,000 ची मुख्यमंत्री वयश्री योजना पुन्हा एकदा धूमधडाक्यात सुरू करण्याचा पूर्ण तयारीत आहे. या 3,000 रुपयाचं महत्त्व काय, एका सोप्या उदाहरणाने बघा. दर महिन्याला थेट तुमच्या बँकेत 3,000 रुपये जमा झाले म्हणजे वर्षाला 36,000. नातवंड घरी आली की त्यांच्या हातावर 50-100 रुपये खाऊला देताना तुम्हाला कोणाकडे मागावे लागणार नाही. स्वतःचा औषध पाण्याचा खर्च स्वतः करता येईल. कोणासमोरही हात पसरण्याची गरज भासणार नाही. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्याच्या 1 तारखेला किंवा सरकारच्या अधिकृत GR निघाल्या याचे अर्ज भरणे सुरू होणार आहे. अर्ज कसा भरायचा हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीनच. आता लक्ष देऊन ऐका या सर्व योजनांचा. मग तो मोफत एसटी प्रवास असो, 5 लाखांचा आरोग्य विमा असो किंवा 3,000 रुपयाची महिना पेन्शन असो, लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे पुढील 10 गोष्टी आणि कागदपत्रे तयार असावी लागतात. पहिलं, उत्पादनाचा दाखला. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखाच्या आत. ही नीट समजून घ्या. सरकारने स्पष्ट सांगितलंय तुमचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2,50,000 रुपयापेक्षा कमी असलं पाहिजे. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वर निघालं तर सरकार तुम्हाला श्रीमंत ज्येष्ठ नागरिक या यादीत टाकेल आणि योजनेचा 1ही रुपयाही तुम्हाला मिळणार नाही. यासाठी 2025च्या मागील एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला आजच काढून ठेवा. त्यानंतर दुसरं म्हणजे मतदान कार्ड. सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे, तुम्ही कोणत्याही पक्षाला मतदान करा, तो तुमचा अधिकार आहे. पण तुमचं नाव मतदार यादीत असलं पाहिजे आणि तुमच्याकडे ओळखपत्र म्हणून मतदान कार्ड असलंच पाहिजे. त्यानंतर 2 नवीन पासपोर्ट साईज फोटो. तुमच्या अलीकडच्या काळातील काढलेले 2 रंगीत पासपोर्ट साईज फोटो तयार ठेवा. इतर 7 महत्त्वाची कागदपत्रे. आधार कार्ड, बँकेशी व मोबाईलची लिंक असलेले. त्यानंतर 5 बँक पासबुक झेरॉक्स, त्यात पेन्शनचे पैसे थेट जमा होणार. वयाचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला, रहिवासी दाखला, मोबाईल नंबर, रेशन कार्ड, शासकीय अर्ज फॉर्म, GR आल्यावर उपलब्ध होणारा अधिकृत अर्ज. ही 10 कागदपत्रे आजच एका फाईलमध्ये जमा करून ठेवा म्हणजे अर्ज सुरू झाल्यावर तुमची पळापळ होणार नाही. तर माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिक मित्रांनो, आजी आजोबांनो आणि काका काकूंनो, कशी वाटली ही माहिती? आहे का नाही एकदम कामाची आणि फायद्याची? आता जसं या योजनेचा अधिकृत GR निघेल, अर्जाची तारीख जाहीर होईल किंवा अर्ज कसा भरायचा याचा फॉर्म येईल, त्याचा सर्वात पहिला व्हिडिओ तुमच्या या तानाजी यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही भटकण्याची गरज नाही. फक्त एकच काम करायचं आहे, खाली दिलेलं सबस्क्राईब बटन आत्ताच दाबा, शेजारील घंटीचं बटन ऑल वर सेट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांना नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचाही फायदा जगापासून लपून राहणार नाही. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मोठ्या अपडेटसह तुमच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, निवांत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.